आज ना आपल्याला जिताडा तळायचा आहे। आता याची खवलं काढून घेतलीत आणि आता कापून घेऊया। आपल्याला अखंड जिताडा आज तळायचा आहे। आता कापून घेऊया। पूर्ण खवलं काढून घ्यायची। हे बघ असं कापून घ्यायचं मध्ये मध्ये, म्हणजे आतमध्ये ना मसाला चांगला लागेल त्याला। आता ना आपल्याला हे बघा लसूण, कढीपत्ता, पुदिना, मिरची हे सगळं ना आता जरा ठेसून घ्यायचं आहे। पहिलं हे खलबत्त्यामध्ये ठेसून घेऊया मस्त। तर बघा हे सगळं बारीक झालं आलं लसूण। आता आपण काढून घेऊया आणि हे सगळं आहे चिंच, हिंग, हळद, मसाला, मीठ हे सगळं आता एकत्र करून घेऊया। लसूण मी सालासहितच घेतलेला आणि पुदिना आणि कढीपत्ता सगळं एकत्र करून घेतलंय। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि आता मिक्स करून घेऊया आपण। आणि तेव्हापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल ना माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। चला आता लावून घेऊया आपण। अखंड ठेवला जिताडा मसाला लावून घ्या त्याला। पूर्ण लावून घ्या। हे कापलंय ना याच्यामध्ये पण भरायचा असा, म्हणजे आतमध्ये लागला जाईल तो। हे असा आतमध्ये भरून घ्यायचा मसाला। हे आतमध्ये त्याच्या पोटामध्ये पण भरायचं, आतमध्ये इकडे वरच्या साईडला, इकडे आतमध्ये खाली। आता बघा मसाला लावून झाला। एक अर्धा तास तरी ह्याला ठेवूया मॅरिनेशनसाठी। आता कालवण पण उकळलंय। आता कोथिंबीर टाकूया आणि आता गॅस बंद करूया। हे बघा झालं तयार जिताड्याचं कालवण। हे आता तांदळाचं पीठ आहे, मसाला, मीठ हे मिक्स करून घेऊया। आता हे वरून याला हे पीठ सगळं तयार केलं ते लावून घेऊया असं। हे पलीकडून लावूया। तर तेल गरम झालंय, तर तेलामध्ये टाकूया।
आता पलटी करूया. आता या साईडची पण दुसऱ्या बाजूने पण चांगलं तळून घेऊया. आता झालं आपलं तयार झालं, दोन्हीकडून फ्राय करून झाला. आता आपण काढून घेऊया. आता जरा गार्निशिंग करून घेऊया. बघा कसा झाला जिताडा मासा तळलेला, कसा दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा दिसते तो. बघा कसा झालाय जिताडा मासा मेकअप करून कसा दिसते तो. बघा सुंदर झालाय. चला आता या जेवायला. जेवण तयार आहे. गरम गरम भात आहे, कालवण जिताड्याचं, जिताडा तळलेला आहे आणि प्रॉन्स मसाला म्हणजेच कोळंबी मसाला. मस्त जेवणाचा बेत आहे. जेवायला या.